विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. परीक्षेची नुसती अनाउन्समेंट जरी झाली ना, तरी मनात एक प्रकारची भीती निर्माण होते. हा तणाव येतोय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टाईम टेबल आलं, डेट्स डिक्लेअर झाल्या, की आणखीन वेगळं टेन्शन. पण मला मला तुम्हाला इम्पोर्टंट काही गोष्टी सांगायच्या आहेत बरं का. टेन्शन नाही घ्यायचं. प्लॅन तयार करायचा. हा स्टडी प्लॅन तयार करायचा. 2 महिन्याचा वेळ आहे आपल्याकडे अजून. म्हणजे बघा, जानेवारीत एक्झाम आहे असं आपण आता कन्सिडर करून चाललेलोच आहोत. कोणती एक्झाम? सी एक्झाम. आपल्या सी सेलनं 2 गोष्टी कन्सिडर केल्यात, की 2 वेळा एक्झाम त्यांना घ्यायचीच आहे. पण मी तुम्हाला सांगू का, थोडंसं शॉकिंग सांगतो बरं का, आता नीट लक्ष द्या. सेलच्या पुढचा मोठा प्रॉब्लेम काय, की जानेवारी महिन्यातच एक्झाम घ्यायची आहे. पण सेंटर अवेलेबल नाहीयेत. जेईची एक्झाम नाही का त्यावेळेत. मग जेईन सीईटी एकाच वेळेस पॉसिबल नाहीये. मग एक उपाय काय? चला डिसेंबरमध्येच घ्या एक्झाम. शक्य नाहीये कारण एक्झाम फॉर्म तर कुठे भरलेत अजून. मग दुसरा उपाय सेलनं असा काढलाय बाळांनो, एक तर 27 जानेवारी बघा मी हे महाराष्ट्र टाइम्स मधली न्यूजचा रेफरन्स घेऊन तुमच्याशी बोलतोय. एक तर 27 जानेवारीला पहिला अटेम्प्ट घ्या असं ते म्हणतायत. प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का? सेलच्या लक्षातच येत नाहीये. 27 तारखेला जर एक्झाम घेतली, तर 10-15 दिवस चालेल एक्झाम. बरोबर आहे सांगता सांगा की नाही? बरोबर आहे ना 10-15 दिवस एक्झाम चालेल ना? आणि नंतर तुम्ही बोर्डची एक्झाम तर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच घेणार ना. मग आणि बोर्डच्या एक्झाममध्ये थोडा तरी गॅप नको आहे का? मुलांची मानसिकताच यांच्या लक्षात येत नाहीये. बरं जाऊ दे. समजा 27 जानेवारीला नाही घेतली, तर सी दुसरा प्लॅन काय तुम्हाला सांगू का? मार्चमध्येच बोर्डच्या एक्झाम नंतर मार्चमध्येच 15-15 दिवसाच्या गॅपनं 2 अटेम्प्ट मुलांना द्यायचे असं सेलचं म्हणणं आहे. तेही चुकीचं आहे. अरे 15 दिवसाच्या गॅपमध्ये नाही होत. आता हे जे हायर लेव्हलचे लोकं आहेत ना, ह्यांना विद्यार्थ्यांची मानसिकता नाही कळत. पण आता आपल्यापुढे ऑप्शन आहे का? नाही. मला हा शब्द तुम्हाला कॅन्सल करायचा आहे. ओके, तुमच्या डोक्यातून काढून टाकायचा आहे. मग स्टडी प्लॅनमध्ये काय करता येईल? मग इथं पुन्हा एक मोठं पॅनिक काय सिच्युएशन क्रिएट होते बघा. की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये ऑलमोस्ट असं कन्सिडर करून चालू आहे रे बाळांनो, की 16 टॉपिक आहेत. आणि अजून एक +2 ॲड करून असं समजूया, की आपल्याला 50 टॉपिक हे तर बोर्डसाठी करायचे आहेत. बोर्डच्या प्रिपरेशनसाठी आणि 11th स्टँडर्डचे असं कन्सिडर करून टाका. 8, 8, 8 असे टॉपिक आहेत. म्हणजे 24 अप्रॉक्सिमेटली 25. म्हणजे मला 75 टॉपिक्स करायचे आहेत. किती टॉपिक्स करायचे आहेत मला? 75 टॉपिक्स करायचे आहेत. आणि माझ्याकडे नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2 महिने आहेत. ओके. मग या 2 महिन्यात स्टडी प्लॅन करताना मी नक्की काय करू? तर असा विचार येतो, की 2 महिन्यात 60 दिवस, टॉपिक तर 75 आहेत. म्हणजे रोज एकापेक्षा जास्त टॉपिक व्हायला पाहिजेत. मी काही टॉपिकना अजून हात सुद्धा लावलेला नाहीये. तर माझे ते टॉपिक एका दिवसात कसे होतील? तर मी तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट हे टॉपिक आणि डेज हे आपण डोक्यात घ्यायचं नाहीये. मला सांगायचंय फक्त तुम्हाला, की आता इथून पुढे तरी रोज मी 18 तास अभ्यास करणार आहे. हां, करणारच 18 तास अभ्यास. आणि मी तुम्हाला सांगतो, तुमच्या ऑफलाईन लेक्चरना अटेंड करा मन लावून. ओके. मन लावून ते अटेंड करा. ठीक आहे. क्लासेस असतील, तुमचे कॉलेज असेल, तर ते लेक्चर मन लावून अटेंड करायचं आहे. तिथंच तुमचा 80% सिलेबस म्हणजे तो कन्सेप्ट तिथंच क्लिअर व्हायला पाहिजे लक्षात घ्या. नाही तिथं टाईमपास कराल तर वेळ वाया जाईल. मग एवढा एवढा तास मी पकडतोय ते काउंट ॲड करून बरं का, म्हणजे ते तास पण ॲड करतोय मी त्याच्यात. बरं. हे करत असताना मला काय म्हणायचं आहे, की 3 सब्जेक्ट पर डे तुम्हाला पाहिजेतच. हो. म्हणजे तुम्ही मॅथ्सचा एक टॉपिक सुरू करा, केमिस्ट्रीचा करा, फिजिक्सचा करायचा आहे. पण त्याचबरोबर बाळांनो प्लीज माझ्या एका म्हणण्याकडे लक्ष द्या. काय तुमचं आय-टी असेल तर जिओग्राफी पण असणार आहे. या 2 विषयाकडे दुर्लक्ष करू नका. बोर्डच्या वेळी जिओग्राफी करू अशा म्हणणाऱ्या मुलांना तणाव आलेला मी स्वतःहून बघितलंय. अरे थोडासा सिलेबस आहे, पेपर पॅटर्न पण समजून घ्या. वाय लर्नवरती जिओग्राफीचे पेपर अवेलेबल आहेत का बघा, नाहीत नसतील तर तुम्ही मिळवा आणि तेच सॉल्व्ह करा. आय-टीचा पण अभ्यास करा. आता असेल तर प्रॅक्टिकलमध्ये पास होणार आहे. आम्हाला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. पण चांगल्या स्कोरसाठी सी पण तयारी सुरू करा. कॉम्प्युटर सायन्स अकॅडमी नावाचं YouTube चॅनल आहे. माझ्या ज्या मुलाने ते फॉलो केलं होतं, मी तुम्हाला सांगतो लास्ट इयर सी-एसमध्ये 199 स्कोर करणारे स्टुडंट आहे. तिने टेकमॅक्स पब्लिकेशनचे बुक्स वापरले होते. पी-वाय-क्यूज दिले त्याच्यात. ते म्हटले काही अवघड नाहीये. 199 आउट ऑफ 200 स्कोर आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की अजून महत्त्वाचं काय तो स्कोर तर चांगलाच आहे. नक्की चांगला आहे. पण त्यामुळं काय झालं ओव्हरऑल पर्सेंटेज इन्क्रीज झालं ना. 94% मिळाले. बरं म्हणजे तुम्हाला बाकीचे सब्जेक्ट सुद्धा करायचे आहेत. बरं. आता इथं करताना काय करायचं तुम्हाला सांगतो. टॉपिकचं गणित डोक्यातून काढून टाकायचं आहे. मला ना पर वीक
प्रत्येक आठवड्यात 7 दिवसात तुम्ही किती टॉपिक कंप्लीट करू शकता हे मला हवंय आणि मला फक्त 5 टॉपिक्स हवेत. फक्त 5 टॉपिक हां. त्यातलेही 4 टॉपिक जर तुम्ही 12th स्टँडर्डचे करत असाल, तर एक टॉपिक 11thचा केला तर काही हरकत नाही. पण 11thचे कुठले करायचे? रिडॉक्स रिएक्शन. जे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये पण लागणारच आहे लक्षात घ्या. आणि इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर काढताना सुद्धा तुम्हाला त्याची गरज लागतेच लक्षात घ्या. म्हणजे रिडॉक्स रिएक्शन. त्याच्यानंतर हायड्रोकार्बन सारखा टॉपिक असेल. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, की आता तसं बघितलं तर ना ट्रिग्नॉमेट्री 2 तर सगळ्यात माझा फेव्हरेट टॉपिक आहे. तो केल्याशिवाय कॅल्क्युलस कसं जमेल? मग तसं तुम्ही आठवड्याला 5 टॉपिक जरी घेतले, तर नोव्हेंबरचे 4 आठवडे, डिसेंबरचे 4 आठवडे आणि जानेवारीचे 2 आठवडे काउंट करा. म्हणजे असे माझ्याकडे 10 आठवडे आहेत. माझे 50 टॉपिक आरामात कंप्लीट होतील. खूप रिलीफ मिळणार आहे रे हा, खूप रिलीफ आहे. पण मी तुम्हाला सांगतो, एका दिवसात तुम्ही पॉलिमर फिनिश करू शकता. एका दिवसात तुम्ही ग्रीन केमिस्ट्री कंप्लीट करू शकता. एका दिवसात, एका दिवसात म्हणतोय तुम्ही फिजिकलचा कुठलाही टॉपिक कंप्लीट करू शकताय बाळांनो. हां, मॅथ्सच्या टॉपिकला वेळ लागेल, काय हरकत नाही. असं बॅलन्स करूया ना आपण. मॅट्रिक्स, लॉजिक नाही वेळ लागणार इथून पुढे. अगोदर केलाय आपण. आपल्या मनातली भीती फक्त काढून आपल्याला रिवाईज करायचंय. माझी रिव्हिजन होतच नाहीये. मला अभ्यास होणारच नाहीये. आता शक्य नाहीये. असं करू नका. ओके. असं करू नका. अशा मनात भीती आणूच सुद्धा नका. मग आता ही स्ट्रॅटेजी तुमच्या लक्षात आली. बरं कोणते टॉपिक सांगा ना सर कुठले करू? मी तुम्हाला सांगतो ना, जेव्हा तुम्हाला 5 टॉपिक करायचे आहेत ना, ओके. त्यातले 3 टॉपिक ना असे करा, की जे ठीक आहे तुम्ही केलेच नसतील. पण 2 टॉपिक असे करा, की ज्याची अगोदर केली फक्त रिव्हिजन करायची आहे. अरे खूप बेनिफिशियल आहे ते. खूप बेनिफिशियल आहे. आता मी तुम्हाला सांगतो, अभ्यास केलाय, पण लक्षातच राहत नाही. असं जर तुमच्या मनात असेल, तर असं जर तुमच्या मनात असेल ना, लक्षात घ्या. तुम्ही ना, तो माझा एक व्हिडिओ बघा बरं का, की मी त्यात सांगितलंय, की 4 ते 5 वेळा रिवाईज करावा लागतो प्रत्येक कन्सेप्ट. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बरं का, की I11 एका मिनिटाच्या आत सांगतो. आय म्हणजे इन्स्टंटेनियस रिव्हिजन. म्हणजे ज्या दिवशी शिकून झाले त्या दिवशीच रिव्हिजन करायचे. पहिला 1 जो आहे तो आफ्टर 1 डे. दुसरा जो 1 आहे तो आफ्टर 1 वीक आणि तिसरा जो 1 आहे तो आफ्टर 1 मंथ. मग तुम्हाला अशी 4 वेळा रिव्हिजन केल्यावर काय अवघड जाणार आहे? नाही काय अवघड जाणार लक्षात घ्या. त्यामुळे परीक्षेची भीती मनातून काढून टाकायची आहे. एक प्लॅन तयार करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो, आजपासून सुरुवात करणारी सुद्धा मुलं आहेत. हां, जे-ई-कडून सी-ई-टीकडे शिफ्ट जाणारी मुलं आहेत. माझ्या समोर बसलेली मुलं आहेत, जी जे-ईतून सी-ई-टीकडे शिफ्ट होत आहेत. एन-डी-एतून सी-ई-टीकडे शिफ्ट होत आहेत. नाही झालं, काही हरकत नाही. सी-ई-टी तर होणारच आहे लक्षात घ्या. बरं सी-ई-टी होत असताना मी त्या मुलांकडून सुरुवातीला काय करणार? बोर्डचं प्रिपरेशन. आम्ही तुम्हाला सांगतो आणि टेस्ट. हां, जो अभ्यास होतो त्याच्यावर टेस्ट ही व्हायलाच पाहिजे लक्षात घ्या. मग एक्झाम गोलसारखं ॲप्लिकेशन आहे. तुम्ही स्वतःहून टेस्ट तयार करू शकताय. म्हणजे क्वेशन नाही सिलेक्ट करायचे स्वतःहून. नुसतं नंबर ऑफ क्वेशन्स एंटर केले की एक्झाम गोल तुम्हाला आरामात टेस्ट कंडक्ट करता येते तुम्हाला तिथे एक्झाम गोलवर. हां, पेड बॅच आहे बरं का लक्षात घ्या. ₹60 6 महिन्यासाठी. महिन्याचे ₹10 दिवसाचे किती विचार करा पैशात हिशोब आहे लक्षात घ्या. मग एवढे आहेत आपण तेवढं करू शकतोय. मग कशाला काळजी करायची? मग मला आता वाटतंय हा शब्द आता ऑब्व्हियसली आपण आता डिलीट केलाय. तुम्हीही कमेंट करा की भीती वाटत नाहीये. मी एक प्लॅन करेन. मी ठरवेन माझे कुठले टॉपिक झालेत. मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघा. ओके. आणि कुणाचा बाकीच्यांचा किती अभ्यास झालाय काही विचार याचा करू नका. तुमची तयारी किती आहे बघा. त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करा. मग आता मला जे सांगायचं ते कळालंय. तुम्हाला सुद्धा. बरं लवकरच अशी एक बॅच आहेच आपल्याकडे ऑलरेडी. त्यात मी थोडेसे चेंजेस करून तुमच्यासाठी रिलॉन्च करतोय थोडक्यात म्हणूया आपण, की ज्याच्यात मी तुम्हाला असे प्लॅन तयार करून देतो, की मग तो प्लॅन फॉलो केला. अगदी जानेवारीच्या 1ल्या-2ऱ्या आठवड्यापर्यंत आपला सिलेबस कंप्लीट होईल. ठीक आहे. मग चला भीती न बाळगता अभ्यास करा. ऑल द बेस्ट.